लातूर जिल्ह्यातल्या पनगेश्वर साखर कारखान्यामुळे शेतकऱ्यांची एक पिढीच अडचणीत आल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हा साखर कारखाना जो आहे तो पूर्णपणे बंद पडलेला आहे आणि आता नवीन व्यवस्थापन येऊ घातलेला आहे। त्यावेळेला महाराष्ट्र निर्माण सेनेचे कार्यकर्ते असतील, शेतकरी असतील, कर्मचारी असतील, या सगळ्यांनी एकत्र येऊन मोर्चा काढलेला आहे आणि त्यांची एकमुखी मागणी आहे की अगोदरचे ज्या शेतकऱ्यांची बिलं रखडलेली आहेत त्यांचा ऊस घेतला पण बिलं दिली नाहीत। मी बाबासाहेब पांडुरंग केंद्रीय राहणार फावडेवाडी। आता सर्वच लोकांचा घरी बराच ऊस आणला, काही लोकांचे बिलं रुखवले, दिलेच नाहीत, आतापर्यंत दिले नाहीत। काही लोकांचे हार्वेस्टर होते, आमचे हार्वेस्टरचे पैसे 15.5 लाख रुपये माझे सुद्धा राहिलेत। माझ्यासोबत दुसरे तीन आणखीन हार्वेस्टर होते, ते बी बिचारे अडकलेलेच आहेत, त्यांनाही पैसे मिळालेले नाहीत। असे अनेक वाहतूक करणारे यांचे असणारे बरेच लोकांचे असे उलीतिली दिले आणि राहिलेले पैसे दिलेच नाहीत। असे कित्येक लोक आहेत किती वर्षापासून तुमचे पैसे कारखान्याकडे अडकलेले आहेत आणि किती? आता हे कसं आहे, आता 2022-23 हंगामातले, आता ते अगोदरचं काही मला माहित नाही, अगोदरचे बी काही वाहतूकवाले अडकलेले आहेत, पण 2022-23 प्रत्येक जण अडकलेला आहे वाहतूक करणार। काय सांगाल तुम्ही, या कारखान्यासाठी घाम गाळलेला आहे, पैसे मात्र मिळाले नाही? मी बालाजी आचार्य, मी ठेकेदार म्हणून इथं कारखान्यात काम करतोय। माझे 2 लाख रुपये अडकलेले आहेत, इथं 2,20,000 रुपये अडकले आहेत। 20,000ची नोंद नाही, पण मी त्यांच्या कमी पैशामध्ये काम करून सुद्धा मला पैसे मिळाले नाहीत। कारखान्याचं त्याला वेळोवेळी माणसं आणून पुरवले, त्यांना काम करून घेतले, त्याचे पैसे लोकांचे मी पदरून व्यवहार करून पैसे पुरवले, तर मला त्या पैशाचा खूप त्रास होतोय। पैसे मला नवीन व्यवस्थापन आलेलं आहे। आमदार नमिता मुंदडांच्या कुटुंबियांनी हा कारखाना चालवायला घेतलेला होता। अगोदर पंकजा मुंडे आणि त्यांचे कुटुंबीय हा कारखाना चालवत होते। काय मागणी आहे आता तुमची मोर्चाच्या माध्यमातून? पनगेश्वर कारखाना आदरणीय मुंडे साहेबांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणी 2000 साली स्थापन केला होता आणि त्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने साहेब असताना कारखाना चालत होता। परंतु आता हा 2025ला हा कारखाना दिवाळखोरीत दाखवला गेला आणि दाखवून विमल ॲग्रो फूड्स लिमिटेड या कंपनीने हा कारखाना विकत घेतलेला आहे। ज्या कारखान्याला जवळपास 15 कोटी रुपयाचे शेअर्स या कारखान्याला शेतकऱ्यांनी दिलेले होते, ते शेअर्स आमचे कायम राहावेत ही शेतकऱ्याची मागणी आहे। परंतु या नवीन प्रशासनानं हे सगळे शेअर्स रद्द झालेत असं डिक्लेअर केलंय। त्यानंतर जे थकीत ऊस बिलाचे पैसे आहेत तेही या कारखान्याकडे कोण जिम्मेदारी घ्यायला तयार नाही। तोडणी वाहतूकदाराचे पैसे आहेत आणि कर्मचाऱ्याच्या पगारीचे 12.5 कोटी रुपये आहेत। 574 कर्मचारी होते, एकही कर्मचारी यांनी कामाला घेतलेला नाही आणि म्हणून आम्ही या सगळ्या विरोधात शेतकरी आणि कर्मचाऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी मोर्चा काढलाय आणि या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो, शेतकऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा आणि तोडणी वाहतूकदारांचा प्रश्न तात्काळ सोडवा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा कारखाना चालू देणार नाही। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।